केतकी तुला माहिती आहे किती लोक अशी येतात की ते कपल्स म्हणतात की हजबंडचं प्लॅनिंग वेगळं करायचं आहे, वाईफचं प्लॅनिंग वेगळं, त्याचं इन्कम त्याचे एक्सपेन्सेस, माझं इन्कम माझे एक्सपेन्सेस. होईल असं कसं? आपल्याला तर एकमेकांचं आधीपासूनच माहिती असतं. माझ्या तर म्हणजे डोक्याच्या बाहेर आहे या सगळ्या गोष्टी. असा पण प्रकार असतो हे मला आत्ता कळलं. पण दिस इज हाऊ इट शुड बी ना. म्हणजे प्लॅनिंग करताना दोघांचं इन्कम क्लब केलं तर ते ऑटोमॅटिकली वाढतं. त्यातनं एक्सपेन्सेस मायनस करा आणि तुम्ही सेव्ह करा. सेव्ह करताना तुम्ही रेस्पेक्टिव्ह अकाउंट्सने सेव्ह करा, बट एव्हरी वन शुड नो इच अदर्स एक्सपेन्सेस, इच अदर्स सेव्हिंग्स. अरे मेजॉरिटी मुली ते पण करतात की सगळ्या जे सेव्हिंग आहे ते नवऱ्याच्या अकाउंटला ट्रान्सफर करतात आणि तिथूनच इन्व्हेस्ट करतात. असं पण नाही केलं पाहिजे. तुम्ही तुमची एक आयडेंटिटी क्रिएट करा ना. समजा तुला 2 वर्षांनी पैसे लागले, काय कोर्स करायचे, तू थोडी येऊन मला मागणार आहेस. तू तुझे पैसे रिडीम करशील आणि कोर्स करशील. तेवढं बेसिक इंडिपेंडन्स तर पाहिजे. येस, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याने काय होतं, ग्रोथ पाथ कळतो, मजा येते. तुझे समजा 1 करोडचा पोर्टफोलिओ झाला तर एन्जॉय करता येतं, अकाउंटेबिलिटी राहते आणि त्यांनी ती छोट्या छोट्या मजा असतात ना, त्यांनी तुमची लाईफ बनते. तुम्हाला पण म्युच्युअल फंड जर्नी चालू करायचे, जनरेशनल वेल्थ क्रिएट करायचे, तर या रीलला अपॉइंटमेंट लिहून पाठवा. तुम्हाला गुगल फॉर्म DM होईल, तो भरा, माझी टीम तुम्हाला कॉल